हाय गाईज. काल मला कोणाची तरी कमेंट आलेली की इफ यू फॉरगेट मी बाय पाब्लो नेरुडा ही कविता एक्सप्लेन करा. सो हिअर इट इज. पाब्लो नेरुदा यांचं पूर्ण नाव नेफ्ताली रिकार्डो रेस बासो आल्तो आहे. त्यांचं टोपण नाव पाब्लो नेरुदा आहे. पाब्लो हे चिलियन कवी आणि राजकारणी आहेत. चिलियन म्हणजे चिली देशाचे. 1971 साली त्यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक प्राप्त झाला. त्यांनी 14व्या वर्षापासून कविता लेखन सुरू केलंय. तसेच ते चिलियन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. आता त्यांच्या आयुष्यातील मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे ही कविता समजायला तुम्हाला मदत होईल. त्यातली पहिली गोष्ट, हे चिलीचे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. साईडला मी मॅप दिला आहे म्हणजे तुम्हाला कळेल की कुठनं कुठं गेले किंवा कोणत्या प्रदेशाविषयी त्यांनी काय बोलले. ठीक आहे. तर दक्षिण अमेरिकेचा हा भाग येतो. अमेरिका ही कॅपिटलिस्ट कंट्री असल्याने तिथे कम्युनिस्ट विचारांचा बऱ्याचदा विरोध होतो. तर नेरुदांनी 1945 दरम्यान ब्राझीलच्या कम्युनिस्ट नेत्याच्या स्तुती कवितांचं वाचन केलं होतं. त्यामुळे जेव्हा 1948 कम्युनिस्ट विरोधी राष्ट्राध्यक्ष तिथे आला तेव्हा नेरुदांना त्यांचा मायदेश चिली सोडून अर्जेंटिनाकडे पळ काढायला लागला. त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे नेरुदा यांना 3 बायका होत्या. ते स्क्रीनवर तुम्हाला त्यांची नावं दिसतात. तर असं म्हटलं जातं की ही कविता नेरुदाने ते जेव्हा अर्जेंटिनाला पळून गेले त्यांचा मायदेश चिली सोडून, तेव्हा त्यांच्या मायदेशाला मातृभूमीला उद्देशून ही कविता लिहिली. तर काही जण असं म्हणतात की डेलिया डेल कॅरेल ही अर्जेंटिनाची लेखिका म्हणजे त्यांची दुसरी बायको ती असते वेळी त्यांनी त्यांच्या प्रेयसीसाठी जी भविष्यात त्यांची पत्नी होते तिच्यासाठी माटिल्ड उरुशिया सेरेडा ही जी चिलीची कवयित्री होती तिच्यासाठी लिहिलेली ही कविता आहे. म्हणजे दुसरी बायको असते वेळी एका प्रेयसीसाठी लिहिलेली ही कविता आहे जी भविष्यात त्यांची पत्नी होते. तर ही कविता फ्री वर्समध्ये लिहिलेली. याच्यात 6 स्टांजाज आहेत. पोएटिक डिव्हायसेस, एक्सटेंडेड मेटाफर म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम मेटाफर यूज केलं आहे पोएममध्ये, आणि थीम आहे ही एक लव्ह पोएम आहे. यात कवीने त्याच्या प्रेयसीला उद्देशून जर ती त्याला विसरली तर काय होईल किंवा हा काय करेल, आणि जर तिने विसरण्याऐवजी त्याच्यावरती प्रेम केलं तर हा काय करेल किंवा काय घडेल, या 2 गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. काय तर पहिल्या कडव्यात म्हणतो की मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, म्हणजेच तो त्याच्या प्रेयसीला ते समजून घेण्यास सांगतोय जो तो पुढे बोलणार आहे. तर पुढे दुसऱ्या कडव्यात म्हणतो की मी जेव्हा त्या शुभ्र पवित्र चंद्राकडे पाहतो तेव्हा मला तो तुझाच विचार करायला लावतो. शिशिर ऋतूत जेव्हा वाळलेलं लाल पान अलगद माझ्या खिडकीत येऊन पडतं तेव्हा ते जणू काही मला तुझीच चाहूल देऊन जातं. तसेच माझ्या खोलीत असलेल्या शेकोटीच्या जाणवणाऱ्या राखेजवळ जातो, गुळगुळीत लाकूड पाहतो. हे सर्व मला तुझ्याकडे खेचतात. फक्त मूर्तच नव्हे, मूर्त म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकतो. ठीक. तर फक्त मूर्तच नव्हे तर अमूर्त गोष्टींतूनही जसे सुगंध, प्रकाश, धातू या सर्व गोष्टी जणू काही छोट्या छोट्या नाव होऊन मला माझ्या प्रतीक्षेत असलेल्या बेटांकडे घेऊन येतात. तिसऱ्या कडव्यात म्हणतो आता जर का तू माझ्यावर हळूहळू प्रेम करणे सोडून दिलेस तर मी सुद्धा हळूहळू तुझ्यावरनं प्रेम करणं सोडून देईन. पहिल्या 2 कडव्यात तो त्याचं किती प्रेम आहे तिच्यावर हे सांगतोय. तिसऱ्या कडव्यात मात्र तो टोन हळूहळू चेंज करतोय. तो म्हणतोय जर तू मला विसरलीस तर मीही तुला विसरेल. चौथ्या कडव्यात तो म्हणतो जर तू मला विसरलीस तर माझा विचार करू नकोस कारण मी तुला अगोदरच विसरलेला असेल. 5व्या कडव्यात तो म्हणतो जर तुला वाटत असेल की काळाच्या ओघात सगळं बदलेल, माझ्या आयुष्यात नवीन गोष्टी घडतील, म्हणून जर का तू अचानक मला या अवस्थेत सोडलीस ज्यात मी खूप जास्त प्रेमात ओतप्रोत आहे, तर लक्षात ठेव तो दिवस, तो तास माझ्या आयुष्याचा शेवटचा असेल आणि मी देवाकडे हात उंचावून विनंती करेल की मी जगू शकत नाही आणि मी नवीन जन्म घेईन आणि नवीन प्रेयसी शोधेन. थोडक्यात तो हे तर मान्य करतोय की त्याचं तिच्यावरती खूप प्रेम आहे, पण तो हेही सांगतोय की जर तिने त्याला सोडलं, ती त्याला विसरली तर तो खचणार नाही, तो येणाऱ्या गोष्टींसाठी तयार राहील. म्हणजे टाइम हील्स द वॉन्ड म्हणतात, म्हणजे काळानुसार सगळ्या जखमा या भरून निघत असतात. त्याप्रमाणे तो तिला सांगतोय की जरी असं काही घडलं तर मी सज्ज आहे येणाऱ्या परिस्थितीशी टॅकल करण्यासाठी. 6व्या कडव्यात तो म्हणतो पण
हा जो पण आहे तो कवितेचा ट्रॅक परत गोड करतो. तो म्हणतो, पण जर का तुला वाटत असेल प्रत्येक दिवस प्रत्येक तास तुझ्या माझ्यासाठीच आहे, जर तू सुद्धा माझ्यासारखेच प्रेम करायला लागलीस तर माझ्या भावना परत उजळतील. माझ्या भावना कधीच विझणार नाहीत, मी कधीच काही विसरणार नाही. माझ्या भावना तुझ्या भावनांवरती अवलंबून आहेत आणि आपण सोबतच जगू आणि सोबत मरू देखील. तो कन्क्लुजन नाही सांगतात, ही लव्ह पोयम आहे आणि काही जण म्हणतात की ही त्याच्या मातृभूमीसाठी लिहिलेली ही कविता आहे, कारण तो तिथनं दूर गेला होता. आणि काही जण म्हणतात की तो त्याच्या प्रेयसीसाठी, तो ही कविता त्याने प्रेयसीसाठी लिहिली आहे. सो हा क्रिटिसिझमचा भाग आहे. ज्याला ज्या वेनी पाहायचंय, समजून घ्यायची, त्याने ती त्या वेनी समजून घ्यावी ही कविता. सो ही कुणाची तरी कमेंट होती की ही कविता एक्सप्लेन करावी. सो कशी वाटली ही कविता मला नक्की कमेंट थ्रू कळवा. थँक्यू.